सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गॅसची टंचाई जाणवते आणि गॅसच्या टंचाईमुळे जर बघितलं तर लाकूडसुद्धा मिळणं कशा पद्धतीने लाकूड गिरणी आहेत त्या लाकूड गिरणींची काय अवस्था आहे ती बघते आपण. या जर ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळावं लाकूड आहे ते या ठिकाणी ठेवलं जात होतं. मात्र जर बघितलं तर हे जळावं लाकूड पूर्णपणे संपलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अनेक लाकूड गिरण्या आहेत त्या ठिकाणी जे ग्राहक असतात ते येत असतात आणि अशा पद्धतीची मागणी करतात की आम्हाला जळावू पाहिजे. मात्र जर बघितलं या ठिकाणी अजिबात जळावू नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. माझ्यासोबत इथे नाईक आहेत या सॉमिलचे मालक. मला सांगा, गेले काही दिवस जर बघितलं तर गॅसची टंचाई आणि त्यामुळे जर बघितलं तर ग्राहक येत आहेत. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर जळावू लाकूडसुद्धा शिल्लक नाही. काय परिस्थिती आहे? काय झालं, सिलेंडर जो आता मिळायचा बंद झाला म्हणजे 21 दिवसाची जी गॅप झाली त्यामुळे लोकांमध्ये थोडं पॅनिक आहे आणि त्यामुळे लोकांनी आता घेऊन म्हणजे आम्हाला घेऊन सगळं साफ करून घेऊन गेले. म्हणजे आता काहीच नाही आहे. म्हणजे जो आता रेटसुद्धा आहे ना, जो आम्ही 1000 रुपयाने छोटा ते हौदा लेवल द्यायचं तो पण आता 1400 रुपयाने केला तरी पण आमच्याकडे आता द्यायला माल नाही आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. पण यापूर्वी कशा पद्धतीची परिस्थिती असायची? या ठिकाणी जळावं लाकूड कसं असायचं? नाही, ह्यापूर्वी म्हणजे कसं व्हायचं, लोकांना मिळायचं म्हणजे ते शॉर्टेज नाही होती. पण आता काय झालं आहे, जो सिलेंडरच्या ह्याच्यामुळे जे लोक घाबरले आहेत ना त्याच्यामुळे लोकांनी आता म्हणजे जबाजब नेऊन आपल्या घराकडे स्टॉक करायला सुरुवात केली आहे. म्हणजे पुढे बाबा सिलेंडर मिळेल का नाही या लोकांमध्ये जी भीती आहे त्याच्यामुळे आता लोक नेऊन स्टॉक करत आहेत. काय सांगाल अंदाजे किती क्विंटल या ठिकाणचं जळावू गेल्या काही दिवसात गेलेलं आहे? माझ्याकडचं म्हणजे सांगाल तर नाही म्हटलं तरी एक टनभर होता तो. सगळे लोक टन 2 टन होता पण तो घेऊन गेले. आता जे ग्राहक येत आहेत त्यांना तुम्ही जळावू लाकूडसुद्धा देऊ शकत नाही. काय कशा पद्धतीने माघारी जात आहेत? नाही, आता काय झालं, आमच्याकडे स्टॉक नाही आहे सध्या शिल्लक. म्हणजे उत्पन्न म्हणजे प्रोडक्शन कमी आणि मागणी जास्त झाली आहे असं झालं. तरी आम्ही आता लोकांकडे काय करतो आहे, त्यांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवतो आहे आणि त्यांना म्हणजे जसं जसं होईल आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना बोलवून नंबरप्रमाणे आम्ही त्यांना देतो आहे. नक्कीच. तुम्ही मगाशी पण सांगितलं गमतीशीर अगदी सगळं पुसून नेलं आहे. पुसून नेलं म्हणजे अशी म्हणजे लोकांनी सालीसह ठेवली नाहीत लाकडाची अशी परिस्थिती आहे सध्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कशा पद्धतीतली परिस्थिती आहे. जर बघितलं ह्या ठिकाणी हे जळावू लाकूड टाकलं जातं आणि बघताय कशा पद्धतीने पूर्ण पुसून इथलं जे जळावू लाकूड आहे ते अनेक ग्राहकांनी नेलेलं आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर जळावू लाकूडसुद्धा शिल्लक नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूला घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाही, दुसऱ्या बाजूला इथे जर बघितलं तर जळावू लाकूडसुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.